नमस्कार, तरुण भारत ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या आहे सांगलीतील राजवाडा परिसरातील चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल या ठिकाणी नीट UG 2026ची परीक्षा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तर आता मी सध्या आहे परीक्षा केंद्राबाहेर. थोड्याच वेळात नीट UG 2026च्या फेरपरीक्षेला सुरुवात होणार आहे. आपण पाहू शकता परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. काही क्षणातच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रावर एकूण 4,572 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत, सुरक्षित, कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची ओळख, पडताळणी आणि सुरक्षा तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीपासून ते परीक्षा संपेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे. तसेच वीज पुरवठा, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूणच अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेली ही महत्त्वाची परीक्षा काही वेळातच सुरू होणार असून ती शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली.